दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यातच आम्ही तरवा पेरून घेतो आणि पाऊस एवढा नसतो, त्याच्यामुळे सुक्या मातीवरच मोटरीच्या पाण्यावर तरवा पेरतो आम्ही. पण यावर्षी पाऊस जरा लवकरच आलाय, त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच पेरून घेतला. आणि ज्यावेळी जून मध्ये पाऊस जास्त चालू होतो त्यावेळी मग आम्ही भाताची रोप लागण करायला चालू करतो. आता आम्ही सगळी शेताकडे चाललोय आणि मी आता चप्पल काढलेलं आहे, कारण पुढे बघत असाल तुम्ही भरपूर चिखल आहे, गुडघ्यापर्यंत पाणी असतंय. आणि एका हातात मी खोळ घेतलंय, कारण जर पाऊस आला तर डोक्यावर घ्यायचं आणि चप्पल आता चिखलीत जाणार आहे. चला. हा. थंड आहे पाणी. तरी एवढं नाही, मागलेच खडे होते. पूर्वी चिखल बैलाने केला जायचा आणि आमची ही बैल होती. 5-6 वर्ष आधी आम्ही ती विकली आणि आता आम्ही ट्रॅक्टरने चिखल करतो, कारण भाताचं क्षेत्र पण वाढलं. पण तरीही काही ठिकाणी अजून अडचणीच्या ठिकाणी जिथे शेती आहे आणि जिथे ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, तिथं अजूनही बैलानेच चिखल केला जातो.
दरवर्षी आम्ही शेतात 3-4 प्रकारचे भात लावतो. गोरखनाथ, बासमती, इंद्रायणी, 312. तर यावर्षी आम्ही भात बासमती लावलेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे की गिरणीतून तो तांदूळ मोठा असतो आणि गिरणीतून काढताना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणून यावर्षी फक्त इंद्रायणी, गोरखनाथ आणि 312 या 3 भाताचीच लावणी केलेली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल मी आत्ता शेतातच उभी आहे. इथं हा जो लावलेला आहे भात तो 312 आहे आणि पुढच्या साईडला इंद्रायणीची लावणी चालू आहे. लांब दिसत असेल तुम्हाला. आता मी जिथं उभे आहे ते आमच्या नदीकाठचं शेत आहे. मी ज्या बांधावर उभे आहे त्याच्या या साईडला नदी आहे आणि एकदम लागूनच हे आमचं शेत आहे. तर शेतात आज भाताची रोप लावणी चालू आहे. तर मग म्हटलं की तुम्हाला नदी पण दाखवावी. पावसाळा सुरुवात झाली आहे तर हळूहळू पाणी वाढते. ज्यावेळी पूर येतो त्यावेळी पूर्ण मी जिथं उभे आहे तिथून 10 ते 15 फूट पाणी वाढतं, एवढं पूर येतो आणि आमच्या शेताची जी पेटी आहे ती पण पूर्ण बुडून जाते. तर चला तुम्हाला नदी दाखवते. या शेतातली रोप आम्ही काल लावली होती आणि आज थोडं पाणी कमी झाले. तर आम्ही पूर्णपणे पण पावसावर अवलंबून नसतो. ज्यावेळी पण शेतातलं पाणी कमी होतं आम्ही लगेच आमची मोटर चालू करतो आणि पाणी देतो. तर शेतातलं पाणी कमी झाल्यामुळे मागच्या साईडला पप्पांनी मोटर चालू केले आणि पाणी पण ह्या साईडला असं येतंय पूर्ण, जेणेकरून मग भात चांगला येईल. ही आमच्या शेतातली मोटरीची पेटी आहे आणि किती उंचावर आहे बघा. इथं पायऱ्या केलेल्या आहेत पप्पांनी लाकडाच्या आणि वरच्या साईडला पाऊस लागू नये म्हणून असं पत्र पण टाकलंय. आणि कसं होतं की नदीकाठची शेती असल्यामुळे पूर येतो आणि मोटर म्हणजे ही मोटरीची पेटी जी आहे पूर्ण बुडून जाते. पण कधी कधी पाणी एकदम जास्त येत नाही, इथंपर्यंत वगैरे येतं. तर त्याच्यामुळे एवढ्या उंचावर ही पेटी केली आहे पप्पांनी. झाला एवढी
कसलं पुढे हे बारका आहे म्हणून आले त्यात म्हणून त्याला तुमची गडबडच आहे आणि मारणार तो याच्यात असा उभा अखंड तुमची गडबड चिक्कल खेळे जातो हा खेळे जातो आधी मी म्हटलो का एक करा उपा म्हणजे बरं होता. आम्ही म्हणू आता त्याला पैसे द्यायला पाहिजे टेन्शन माझी काम नजर लावतो चिटून काढले जा का. या शेतामध्ये आधी आमचा ऊस होता, तर दर 3 वर्षानंतर ऊसाला उमणी अळी लागते, ज्याला आम्ही आमच्या भाषेत रोटा असं म्हणतो. तर त्या किड्यामुळे पूर्ण आपला जो ऊस आहे तो खराब होतो. म्हणून यावर्षी आम्ही पूर्ण ऊस काढलेला आहे आणि इथं भाताची लावणी चालू केलेली आहे. तर आता पुढच्या वर्षी ज्यावेळी आम्ही भात काढेल परत ह्याच्यामध्ये ऊस लावणार. त्याचबरोबर बाजूलाच आम्ही मागच्या वर्षीचा भात होता तो काढून इथं आता यावर्षी नवीन ऊसाची लागण केली आहे आणि परत पुढच्या 3 वर्षानंतर परत आम्ही इथं भाताची लावणी करणार.